परत स्वतःच्या मुलाला पाठीची घालणार असेल ना तर मला काही बोलायचं नाहीये. मी जाते आपली आई 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 आपली. आई 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 प्लीज प्लीज थांबा नाही. आपण शांतपणे बोलूया का जरा. बोल. मान्य आहे, मान्य आहे, माझ्या अंशूकडनं खूप मोठी चूक झाली आहे. पण म्हणून काय आपण त्याचं आयुष्य असं उद्ध्वस्त करायचं का हो? अंशूचं आयुष्य महत्वाचं आणि चिंगीचं. हो पण ती स्वतः म्हणाली ना, समरला नाही का म्हणाली की तिला अंशूबरोबर लग्न करायचंच नाहीये. आणि आई शेवटी तिचा सुद्धा बेजबाबदारपणा आहेच ना. म्हणजे चूक तिची पण आहे ना, एकट्या अंशूची नाहीये. आई तुम्ही काही म्हणा पण स्वानंदी चिंगीच्या प्रत्येक बेजबाबदारपणाला सपोर्ट करत असते. हे बरोबर नाही आहे आई. हे बघा कुटुंब आहे की नाही आपलं, आपण सगळे बरोबर राहायला हवे की नाही. मग आई ती चिंगी चिंगी राजवाडे कसं वाटतं ऐकायला. आई आई जरा विचार करावं. आपलं कुटुंब वेगळं आहे, खूप मोठ्या लोकांमध्ये उद्वस असते आपली. त्यात ही चिंगी, ही चिंगी कशी बसेल. स्वानंदीला ना कळत नाहीये कारण ती अशा म्हणजे मिडल क्लास फॅमिलीतून आली आहे ना. आतापर्यंत तिला ऍडजस्ट करायला किती कठीण जात होतं सांगा. म्हणजे आताही करावं लागतंच आहे पण स्वानंदी जे करते ना ते योग्य करते. अगं तू एकदा तरी चिंगीची विचारपूस केलीस का? आजपर्यंत फक्त दूषणं देत राहिलीस तू तिला. खरं तर हे सगळं बाहेर आल्यावर ना तू चिंगीला सपोर्ट करायला हवा होतास. मी चिंगीला? हो तू. तुझ्या मुलामुळे झालं नाही सगळं. ना तू जबाबदारी घेतलीस ना तुझ्या मुलांनी. आजी काय बोलतेस तू? तुझा मुलगा तुझा मुलगा, तुझा कोणीच नाहीये का? मी गप्प बस. अख्ख्या घराला लाज आणलीस आणि तोंड वर करून मलाच विचारतोस. बघितलंस, अजूनही त्याला स्वतःच्या वागण्याचा पश्चाताप झालेला मला दिसत नाहीये. हे बघा आई, कळतंय तो चुकलाय. तुम्ही त्याला हवी ती शिक्षा द्या ना. म्हणजे हवं तर आपलं अख्खं घर आहे ना 6 महिने झाडायला लावा, लादी पुसायला लावा ना. पण चिंगीशी त्या मोलकर्णीशी लग्न करायला लावू नका प्लीज. त्या चिंगीला नका ना घरात ठेवू प्लीज. मग ती कुठे जाणार? चिंगी आपल्या घरातच राहणार. आई आपण करू ना तिची काहीतरी सोय. म्हणजे जागोजागी असे आश्रम असतात या अशा वाट चुकलेल्या निराधार मुलींसाठी. तिथे आपण ना भरपूर पैसे देऊ, देणगी देऊ आणि चिंगीलाही भरपूर पैसे देऊ ना. आणि म्हणजे तिचं आयुष्य तिथे सेटल करू. हेच चुकतं तुझं. अजून सुद्धा ना तुम्ही चिंगीकडे एक माणूस म्हणून बघतच नाही, एक अडचण आणि एक प्रॉब्लेम म्हणून बघताय ग. मी परत सांगते तुला, चिंगी निराधार नाहीये.